यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक एका वक्तव्याने झालेला आहे धुमाकूळ। तर काय आहे हे वक्तव्य पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सध्या सोशल मीडियावर नव्या एक पक्षाचा उदय झालेला आहे, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। तर काय आहे कॉकरोच जनता पार्टी, तर सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर देशातील बेरोजगार लोक झुरळ आहेत असं वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे हे सगळं मोठी एक बातमी पसरलेली आहे, त्यामुळे ही मुवमेंट समोर आलेली आहे। तर नेमकं ही मुवमेंट आहे की मीम्स आहे हे सुद्धा अजून काही लोकांना क्लिअर झालेलं नाही। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सविस्तर माहिती देणार आहे। तर मीम्स, काही लोकांना मीम्स अजून का वाटत आहे, काही लोकांना कॉमेडी म्हणून सुद्धा ते बघत आहेत। आणि जे बेरोजगार ज्यांना वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आता मोठा आवाज उठवलेला आहे। सो सगळ्या सोशल मीडियावर त्यांचे भरपूर असे फॉलोअर्स झालेले आहेत, भरपूर त्यांना फॉलोविंग सपोर्ट भेटलेला आहे की यांना हे वक्तव्य चुकीचं त्यांनी वापरलेलं आहे असं या तरुणांचं सध्या मत आहे। आणि त्यांना आपल्या सगळ्या जनतेने भरपूर असा मोठा सोशल मीडियावर सपोर्ट केलेला आहे, फॉलो केलेला आहे। तर मग हे वक्तव्य आपण, तर सध्या एक गोष्ट समजून घ्या, ही एक राजकीय नव्हे तर विनोदी सॅटिरिकल मुवमेंट आहे। हे असं हे म्हणजे प्रत्यक्षात हे वक्तव्य आहे त्याचं, ही कुठलीही सिरियस पार्टी नाहीये। तर काही दिवसाच्या अगोदर सोशल मीडियावर काही म्हणजे पेपर फुटी वगैरे झालेले आहे, तर त्याच थोडक्यात हे। तर सर्वात अगोदर हे समजून घ्या की कोणतीही राजकीय पार्टी नसून सॅटिरिकल विनोदी मुवमेंट आहे। आणि त्याच्या काही दिवसापूर्वी काही नीड पेपर लीक झालेले होते, तर त्याच्यानंतर कॉकरोच जनता पार्टी ही समोर आलेली आहे। तर काय आहे सगळं प्रकरण, तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथं दोन गोष्टी बदललेल्या आहेत। तर सर्वात अगोदर गोष्ट म्हणलं तर पहिला हा चर्चेचा चिंतेचा विषय झाला होता, त्याच्यानंतर हा ट्रेंड म्हणून समोर आलेला आहे। तर आता ही थोड्या दिवसांनी लवकरच समोर येईल की नेमकं ही म्हणजे प्रकरण काय आहे। तर आता सध्या तरी ही एक चिंतेची गोष्ट आहे, पण काही काही लोक अजून सुद्धा मीम्स म्हणून याच्याकडे बघतात। हा खरं तर गंभीर विषय आहे असं मला वाटत आहे। तर काय झालेलं आहे, आता सध्या जे काही तरुण आहे, तरुण पिढी आहे, तर त्यांच्यावरती ना असं भरपूर दडपण आलेलं आहे अभ्यासाचं म्हणा की असं भरपूर काय म्हणजे त्यांना नोकरी वगैरे असं मिळण्याचं जे टेन्शन आहे, तर त्या सगळ्या टेन्शन दूर व्हावं आणि त्याच्यामध्ये तरुणांना एक असं म्हणजे स्ट्रेस बाजूला सारून एक नवीन असा मीम्स भेटावा, नवीन अशी एक ट्रेंड भेटावा म्हणून हे सगळं केलेलं आहे असं सुद्धा निदर्शनात आलेलं आहे। तर काही लोक याला यूट्यूब वॉइस किंवा यूट्यूबवरची काहीतरी असं नवीन ट्रेंड किंवा इंस्टाग्रामचे ट्रेंड म्हणून काही लोक याला एन्जॉय करतायत, बघतायत, पण त्यांना यातला सिरियसनेस काहीच माहिती नाही। तर थोड्या दिवसात आपल्याला सगळ्यांना समजेल की याचा सिरियसनेस नेमकं काय आहे। तर आता तुम्हीच बघा की सोशल मीडियावर जवळजवळ 100 मिलियन हा ट्रेंड फॉलो केलेला आहे। तर आता जवळजवळ सोशल मीडियावर 100 मिलियन लोकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे। तर जवळजवळ 1 कोटी आता होत आलेला आहे हा ट्रेंड, इतकं म्हणजे ही बातमी लीक झालेली आहे आणि इतका ट्रेंड याचा चालू आहे। तर इतक्या लवकर कोणताही ट्रेंड व्हायरल होणं म्हणजे सोशल मीडियाची किती पॉवर आहे हे तुम्ही समजून घ्या। तर आपण सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की सोशल मीडिया, इंटरनेटवर ज्या काही बातम्या लीक होते, ज्या काही व्हायरल होते, त्या सगळ्याच खऱ्या असतात असं अजिबात नाही। त्यामुळं कोणतीही माहिती तुम्ही कन्फ्यूज न होता व्हेरीफाय करून शेअर करायला पाहिजे सोशल मीडियावरती। तर मजा आणि मीम्स ही वेगळी गोष्ट आहे, परंतु चुकीची माहिती पसरवू नये हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे।